दुर्गापूरमध्ये राहणारे एक पती-पत्नी होते आणि त्यांचा 2 वर्षाचा एक मुलगा होता. असा त्यांचा छोटा आणि सुखी परिवार होता. त्यांचं खूप व्यवस्थित चाललं होतं. अचानक एक दिवस पतीचा देहवासन झालं. स्त्री एकटी झाली. तो मुलगा एकटा पडला. धाडसाने त्याच्या आईने आपल्या मुलाचं संगोपन केलं. प्रत्येक वेळी तिने त्याला सांगितलं, "बाळा, तुला खूप मोठं व्हायचं आहे. तुला तुझ्या वडिलांपेक्षा मोठा इंजिनियर व्हायचं आहे. तुला यश मिळालेच पाहिजे." दिवस-रात्र एकच ध्यास, की माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे. दिवस-रात्र कष्ट करून आईने मुलाला शिक्षणासाठी हवं ते पुरवलं. आई मुलाकडून एका अभ्यास करून घेत होती. वडिलांनंतर त्या सगळ्या जबाबदाऱ्या एकट्या आईने पूर्ण केल्या. घर सांभाळत मुलाचं शिक्षण केलं. मुलगा हळूहळू मोठा होत गेला. खूप हुशार मुलगा. 10वी पास झाला. त्याला सुयश प्राप्त झालं. चांगल्या प्रकारच्या स्कॉलरशिप मुलाला मिळत गेल्या. स्कॉलरशिपच्या आधारे मुलगा चांगल्या कॉलेजमध्ये शिकू लागला. इंजिनिअरिंग पास झाला. पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेला. तिथे शिकला. खूप चांगली नोकरी त्याला मिळाली. चांगला पगार, मोठा बंगला सगळं होतं कादंबरीतल्यासारखं. मुलाने तिथेच लग्न करून घेतलं. पण अचानक एके दिवशी त्या मुलाने आपल्या आईला पत्र लिहिलं, "आई, आयुष्यभर तू माझ्यासाठी खूप कष्ट केले आहेस. तुला म्हातारपण आलं आहे. माझी इच्छा आहे की तू आपलं सगळं काही विकून अमेरिकेत यावंस." माऊलीला खूप आनंद झाला. त्याला किती काळजी आहे. पण आई जन्मभर भारतात राहिलेली. तिने पत्र लिहिलं की, "बाळा, मला हे शक्य नाही. जन्म भारतात गेला. आपले सगळे नातेवाईक पण इथे आहेत. तू तिथे सुखी आहेस, यातच माझं सुख आहे." पण त्या मुलाला ते मानवलं नाही. तो म्हणाला, "मी पुढच्या महिन्यात भारतात येतो. आपलं सगळं विकू आणि ते पैसे घेऊन अमेरिकेतच राहू. तुझ्याकरता चांगले डॉक्टर्स उपलब्ध आहेत. गावात राहून ज्या फॅसिलिटी तुला मिळणार नाही, त्या इथे तुला शहरात मिळतील. योग्य प्रकारे देखभाल होईल. सोबत आम्ही दोघंही असूच की अगदी काहीही काळजी करू नको. तू फक्त इकडे अमेरिकेत आमच्यासोबत राहायला तयार हो." माऊलीने विचार केला, "ठीक आहे. मुलगा एवढ्या प्रेमाने काळजीने म्हणतो आहे. माझंही वय झालं आहे. मी अंथरुणावर पडले तर माझं कोण करणार?" ती हो म्हणाली. मुलगा आला. तो मोठं प्रशस्त घर होतं. शेत-जमीन, दागिने, शेअर्स, फिक्स डिपॉझिट सगळं मोडलं. 15 दिवसात सगळं होऊन गेलं. दुर्गापूरहून मुलगा आणि आई अमेरिकेला जाण्याकरता कलकत्त्याच्या विमानतळावर आले. संध्याकाळी 7 वाजता ते पोहोचले. मुलगा आईला म्हणाला, "सामानाजवळ बस. विमानाची वेळ बघतो. आणखी पण काही काम करून येतो." 3 तास गेले. मुलाचा पत्ताच नाही. ती माऊली बसली होती. समोरच एवर्स काउंटर होतं. एक मुलगी बसली होती. तिला वाटले तिथे काहीतरी वेगळं घडत आहे. तिने माऊलीला विचारू असे ठरवलं, "मावशी, तुम्ही इथे किती वेळ बसला आहात? तुमचे कोणी नातेवाईक विमानाने येणार आहेत का?" माऊली म्हणाली, "नाही गं, मी माझ्या मुलाबरोबर अमेरिकेत जाते आहे. काही चौकशी करायला गेला आहे. तो आला की निघून जाऊ. का येईलच हा विश्वास." "कोणत्या फ्लाईटने तुमचा मुलगा जाणार होता?" माऊलीने तिला माहीत होता तो तपशील सांगितला. मुलगी म्हणाली, "तुम्ही बसा. जरा चौकशी करून येते." त्या हुशार मुलीने एव्हरेस्टच्या काउंटरवर जाऊन चौकशी केली. तेव्हा अशी बातमी मिळाली की विमान निघून गेलं आहे. हे कळल्यावर माऊलीचं तिथल्या तिथे भान हरपून गेलं. झाली. मुलीने सांगितलं की तुमचा मुलगा फ्लाईटने अमेरिकेला निघून गेला. हे कठोर शब्द ऐकताच दुःख सहन न झाल्याने माऊलीने यातनेत डोळे कायमचे मिटले.
सोबत समोर असलेल्या मुलीच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी थांबू नाही शकले. ही सगळी वाईट बातमी कळून देखील आईच्या अंत्ययात्रेस मुलगा हजर झाला नाही. या बातमीने सारे शहर अगदी हळहळले. जो तो आपल्या मुलांच्या बाबतीत चिंतित होऊ लागला. नको त्या विचारांनी मुलांच्या आई-वडिलांच्या डोक्याला ग्रासून टाकलं. याच दिवसाकरता माऊलीने त्या मुलाला मोठं केलं होतं का? आईने मुलाला सगळं शिकवलं, मोठा इंजिनियर केलं, पण मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव शिकवलेच नाही. फक्त माझं करिअर, माझी नोकरी, पैसे एवढंच शिकवलं. खरं काय आणि खोटं काही ते तिने मुलाला शिकवलंच नाही. फिजिक्स शिक, इकॉनॉमिक्स शिक, केमिस्ट्री शिक, मॅथ्स शिक, सगळं काही शिक. मुलांना त्यांची जीविका कमावता यावी यासाठी केवळ शिक्षण दिले जात नाही, तर कमवल्यानंतर त्याचा उपयोग कसा करायचा यासाठी दिलं जातं. सध्या तर उरफटी प्रक्रिया आहे. आई-वडील म्हातारे झाले, नंतर मुलं त्यांचा उपयोग संपला समजतात. शिक्षणाची, नोकरीची गरज होती, तोपर्यंत मी आई-वडिलांच्या जवळ राहिलो. मग चांगली नोकरी मिळाली. आई-वडील यांच्या कष्टामुळे माझी चांगली बायको, मुलं आहेत. मानायलाच तयार नाहीत. म्हाताऱ्या आई-वडिलांकडे बघायला देखील वेळ नाही. ते वृद्धाश्रमात बरी ही शोकांतिका. शिक्षण तर हवंच पण शिक्षणाला संस्काराची जोड नसेल तर जीवन शेवटी नाही तर सुरुवातीपासूनच अंत्ययात्रा आहे. ही कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.